एकीकडे अधिवेशन सुरू झालंय, पण थंडीमध्ये राजकारणातल्या नाराजीची गरमी मात्र मोठी आहे। कारण भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। या दोघांमध्ये उदय तिमांडे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। उदय, या दोघांमध्ये किती वेळापासून चर्चा सुरू आहे? मी तुम्हाला ही थेट दृश्य दाखवतो। आता सुधीर मुनगंटीवार यांची गाडी निघत आहे, आपण पाहतोय। गेले 1.5 ते 2 तास जे आहेत ते सुधीर मुनगंटीवार नितीन गडकरी यांच्या घरी होते। आता ही बैठक करून निघालेले आहेत। सुधीर मुनगंटीवार काय बोलतात? मी पार्टीच्या काय नेमकी भूमिका आहे ती आज आपल्या माध्यमाच्या मुनगंटीवार हे साधारण 1.5 ते पावणे 2 तास नितीन गडकरी यांच्यासोबत होते। या दोघांमध्ये बराच काळ प्रदीर्घ चर्चा झाली। गेल्या काही काळापासून प्रामुख्यानं मंत्रिपद चर्चा झालेली आहे आणि तुम्ही व्यथित आहात अशी चर्चा होत आहे। नाही, मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही। जेही पद मला पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो। फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे। कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मला फक्त माहीत नाही। पण बाकी मला याबद्दलची कोणतीही माहीत नाही। मी व्यथित नाही। मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो, आता विधानसभेत मांडले। काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालंय का? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात नाही। हा, मग तेच खरं, कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे। तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागा नाही, पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर। आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून। सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे। आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरींकडे? हो, अशी चर्चा कधी टीव्ही चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे। या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं। सुधीर भाऊ, आज काय मार्गदर्शन केलं असं सांगा? दिल्लीला तुमची भेट पण झाली। अरे, देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना, श्रद्धा आणि सबुरी। तेच मार्गदर्शन, अजून काय मार्गदर्शन असतं? आपली पुढची भूमिका काय असणार? माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे। आता मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे। सर्व संसदीय आयुध वापरायचो मी, आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची। असं कोणीही म्हणू नका, मी नाराज कधीच राहत नाही। मला एक गोष्ट मला चांगली जाणीव आहे की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे, उद्या आपल्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे। सुधीर भाऊ, एक वेगळी चर्चा अशी केली जाते की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण ब्रिजभूषण पाझारे जे आपले खास विश्वासू पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होतात, दिल्लीला गेले होते, इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते। तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे। पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील? पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही। ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती, जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते। त्या अशा अनेक ठिकाणी राहिलेत, त्याचं काय? इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी
तुम्ही स्वतः बघितलं असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याचपैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते, तर त्याचा अर्थ काही मंत्रीपदाशी त्याचा संबंध जोडणं हे मला वाटतं गैर आहे. मग ते अकबर बिरबलाच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे, तर म्हणे हा दिवा इकडे पेटगा होता म्हणून उभा आहे. सुधीर भाऊ पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल? आता पुढील 6 दिवस आणखी अधिवेशन या ठिकाणी. जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेट. आपण बोलणं केलं आहे काल? अजून केलं नाही, 2 दिवसांनी. सुधीर भाऊ, एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुमची नाराजी स्पष्ट होत आहे, कुठेतरी तुमच्या तुम्ही मनाला बॉडी लँग्वेज बघू नका हो, आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी वेळ, मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय किंवा बोलण्याचा मानस आहे किंवा बोलणार आहे? मग आता सध्या बघायची काही कारण नाही आहे. आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतोय आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतोय. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडगा, आता विधानसभेत मांडली. भाऊ, राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठेतरी महत्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय का? काय मला आज काहीही माहीत नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल. भाऊ, राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ यांची वर्णी केंद्रात लागणार आहे, तशीच भाजपकडे तुमची लागण्याची शक्यता आहे का? दूरपर्यंत नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आहे. सध्या जे चर्चा आहे सुधीर मुनगंटीवार आहे नाराज असल्याचे बोलले जातात. भाऊ, काय सांगाल? मी नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून मी नेहमी काम केलं. जी ही जबाबदारी दिली. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय की मी नाराज असायचं कारणच नाही. पक्ष मला जी जबाबदारी देतो ती पूर्ण क्षमतेनं निभावणं माझं काम आहे. मी कार्यकर्ता आहे आणि मी यापुढेही कार्यकर्ताच राहणार. मी फक्त मंत्री नाही, आमदार आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याकरता मी संसदीय आयुधांचा उपयोग करेन. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे की कालपर्यंत जर का माझं नाव होतं तर मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या वेळेला माझं नाव का नव्हतं किंवा माझं नाव कुणी अचानक कापलं असा प्रश्न मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या सोबतच्या जवळजवळ 1.5-2 तासाच्या भेटीबद्दल विचारला असता सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की मी अजिबात नाराज नाही. मी एक छोटा भाऊ म्हणून माझ्या मोठ्या भाऊ आणि मार्गदर्शकाला भेटण्याकरता गेलो होतो आणि आमच्या दोघांमधल्या गप्पा ह्या तुम्हाला जाहीरपणे सांगायचं काहीच कारण नाही असंही मुनगंटीवार म्हणाले. काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही. काय कारण पण बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडली. भाऊ, काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं का? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात नाही. हा, मग तेच खरं, कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे. तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागा नाही, पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर. आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून. सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरींकडे? हो, अशी चर्चा कधी TV चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात. त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने
त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात का घेतलं नाही याचं स्पष्टीकरण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिलं होतं आणि त्याबद्दल विचारला असता जर का त्यांनी तसं सांगितलं असेल तर निश्चित काहीतरी असेल, पण काय आहे ते मला माहीत नाही, मी नाराज नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्यासोबतच्या 1.5 तासांच्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. आणि आता बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत. मुनगंटीवार यांच्याप्रमाणेच काही मुद्दे त्यांनी थेटपणे माध्यमांशी बोलून दाखवले. भुजबळ यांना पुढच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. तुमची पुढची भूमिका काय असेल यावर भुजबळ म्हणाले, आता बघू, जहां नहीं चैन वहां नहीं, असं म्हणत भुजबळ निघून गेले. नाशिकला रवाना होता. हो, आता काय नाशिकला बाकी लोक जरा भेटायला येणार आहेत, त्यांचे सारखे फोन चालू आहेत, हे करणार. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही? पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नाही चायना वहां नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल. कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे. ते कदाचित रागवणार नाही, पण निश्चितपणे मी त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. आणि ज्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही. ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची?